मुघल चित्रकलेच्या मुख्य वैशिष्ट्यांवर चर्चा करा. मुघल पेंटिंग्स. डिस्कस द फीचर्स ऑफ मुघल पेंटिंग. अगेन आता इथे तुम्ही इंट्रो मध्ये काय करू शकताय, मुघलांची चित्रकला कधी चालू झाली हे लिहू शकताय. मुघलांचा कालखंड पहिलं तर तुम्हाला माहित पाहिजे. सो मुघल डायनेस्टी सुरू झाली आहे 1526 ते 1707 हा मुघल कालखंड मानला जातो. आता पहिल्यांदा जेव्हा मुघल पेंटिंगची सुरुवात झाली तेव्हा बाबरनी भारतावर आक्रमण केलं, पण बाबरला वेळच मिळाला नाही. बिचारा भारतात आला, बॅक टू बॅक त्यांनी लढाया केल्या आणि लगेच त्याचा मृत्यू झाला. सो मुघल पेंटिंगची ऍक्च्युअल सुरुवात जी आहे ती हुमायूनच्या काळापासून होते. हुमायून जेव्हा पर्शियाला पळून गेला होता आणि माघारी येताना त्यांनी काय केलं होतं, 2 पेंटर्स ते घेऊन आला होता भारतामध्ये. माघारी पर्शियावरून येताना 2 चित्रकार तो घेऊन आला होता. होमवर्क नंबर 1 आहे तुमच्यासाठी, यांची नावं शोधायची आहेत. हुमायून बरोबर 2 पेंटर्स आले होते, त्यांची नावं, ज्यांनी मुघल चित्रकलेची सुरुवात केली. पण दुर्दैवाने हुमायूनचा पण लगेच मृत्यू झाला. त्याच्यानंतर अकबर बादशाह झाला. सो मुघल पेंटिंग्स खऱ्या अर्थाने जर कोणाच्या काळात चालू झाले असेल तर ते आहे अकबर. अकबरांनी काय केलंय तर अकबरांनी एक सेपरेट डिपार्टमेंट चालू केलं पेंटिंगसाठी, ज्याचं नाव होतं तस्वीर खाना. सो सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे मुघल सत्तेचं ते म्हणजे राजाश्रय. स्टेट किंवा किंगनी त्याला पॅट्रनेज दिलेलं आहे. विशेषतः हे जे 2 राजे आहेत, बादशाह आहेत, अकबर आणि त्याच्यानंतर जहांगीर. जहांगीर तर पेंटिंगचा प्रचंड नाद होता त्याला. सो मुघल सत्तेचं सगळ्यात पहिलं मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रॉयल पॅट्रोनेज. मराठीत ज्याला आपण राजाश्रय हा शब्द वापरतो. सो दरबाराचं संरक्षण मिळालेलं आहे आणि एक सेपरेट डिपार्टमेंट बनवलेलं आहे. असं पण नाही की तुम्ही प्रत्येक पेंटर आपापल्या घरी बसून पेंटिंग करतोय, असं नाहीये. लक्षात घ्या की कार्यशाळा म्हणजे ज्याला आपण कारखाना म्हणतो किंवा तस्वीरखाना असा शब्द वापरला जातो, तस्वीरखाना. सो पेंटर्स सगळे चित्रकार यायचे दरबारामध्ये बसून चित्र काढायचे. आपापल्या घरी कोणी चित्र काढत नाहीये. सो स्टेट स्पॉन्सर आहे, लक्षात घ्या. स्पॉन्सरशिप कोण देत आहे, हे मुघल बादशाह देत आहेत. दुसरी गोष्ट टीम वर्क. ठीक आहे, आता मराठीत लिहिताना टीम वर्क नाही लिहायचं, मराठीत काय लिहायचं, एकी. येस. सो मुघल पेंटिंगचं एक महत्वाचं वैशिष्ट्य दिसतं. अनेक पेंटिंग्स, आता काही पेंटिंग असे आहेत जे एकाच चित्रकाराने काढलेत, पण बरेचसे पेंटिंग असे आहेत, जवळपास 70-80% मुघल पेंटिंग असे आहेत की एकाच पेंटिंगला 4-4, 5-5 लोकांनी बनवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मी सिंपल एक्झाम्पल देतो, तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एक पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये काही ह्युमन्स आहेत, काही माणसांची चित्र आहेत, काही प्राणी आहेत, काही नेचर आहे. सो याच्यामध्ये काय करायचं, जो पेंटर सगळ्यात चांगले माणसं काढू शकतो तो माणसांच्या आकृत्या. आता माझी पेंटिंग फार खराब आहे, मी मुघल पेंटर नव्हतो. सो असा चित्रकार जो माणसांचं चित्र खूप चांगलं काढतोय तर तो माणसांचं चित्र काढणार. नंतर तेच पेंटिंग दुसऱ्या पेंटरकडे दिलं जाणार, तो त्याच्यामध्ये प्राणी ऍड करणार. तिसरा कोणीतरी बाकीचे सगळे जे घटक आहेत ते काढणार. चौथा पेंटर हे जे चित्र काढलेलं आहे त्याच्या भोवती एक बॉर्डर काढून ती मस्त डिझाईन करणार. आणि 5वा पेंटर त्याच्यामध्ये कलर भरणार. सो नीट समजून घ्या, हे फिनिशिंग असेल, रंगकाम असेल, रेखाटन असेल, हे सगळे मिळून करतायत. टीम वर्क ज्याला आपण म्हणतो. असं नाही की एकच पेंटर पूर्ण चित्र तयार करतोय. काही पेंटिंग असे पण आहेत की ज्यांनी एकानेच काढलेत, पण मोस्ट ऑफ द पेंटिंग जे आहेत ते वेगवेगळ्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काढलेले आहेत. नावं माहीत पाहिजेत. अशा क्वेश्चन मध्ये थोडे फॅक्ट्स लिहिणं महत्वाचे आहेत. मनसूर हा जहांगीरच्या काळातला सगळ्यात फेमस, अख्ख्या भारतात तो प्रचंड फेमस होता. दसवंत, बसवन आणि मनसूर हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे 3 वेगवेगळ्या चित्रशैलींचे प्रभाव जो आहे तो आपल्याला मुघलांच्या पेंटिंगवर सापडतो. मुघलांच्या चित्रशैलीवर कोणाकोणाचा प्रभाव सापडतो, सगळ्यात महत्वाचं भारतीय, पर्शियन म्हणजे इराणियन आणि तिसरा आहे युरोपियन. तिघांचाही प्रभाव आपल्याला. आता इथे पॉसिबल नाहीये, तुम्ही घरी जाऊन मुघल पेंटिंग सर्च करा आणि गुगल इमेजेस बघा, मग तुम्हाला कळेल कसले भारी पेंटिंग त्यांनी काढले होते. ठीक आहे, सो हे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला काही पेंटिंग दाखवतो जर शक्य असेल तर. नाही, सध्या दिसत नाही आपल्याला नेटवर्क. तुम्ही घरी जाऊन बघा ते पेंटिंग्स. सो इथे तुम्हाला दिसेल की भारतीय
तीन प्रकारचे प्रभाव दिसतात: भारतीय, पर्शियन आणि युरोपियन. आता तुम्हाला हे पण माहित पाहिजे, सुरुवातीच्या काळात हे लोक ऑब्व्हियसली पर्शियावरून हुमायून आला होता, त्यामुळे आपल्या बरोबर त्यांनी पर्शियन पेंटर्स आणले होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर स्टार्टिंगचे जे पेंटिंग्स आहेत हुमायूनच्या काळातले ते पर्शियन टाईपचे दिसतात. पण हळूहळू भारतातल्या ज्या थीम्स आहेत, राधाकृष्ण असेल, आता तुम्हाला वाटेल मुघल तर मुस्लिम होते, मग त्यांनी राधाकृष्णाचे पेंटिंग त्यांनी सगळं काढलेलं आहे. महाभारतचे पेंटिंग सुद्धा त्यांनी काढलेले आहेत, लक्षात घ्या. सो सेक्युलर आहेत. मुघल काळातले जे पेंटिंग्स आहेत ते धर्मनिरपेक्षता दाखवतात. येस, येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. सो आणखी एक महत्वाची गोष्ट, एकदम हेवीली डेकोरेटेड बॉर्डर, प्रचंड नक्षीकाम केलेल्या ज्या बॉर्डर्स होत्या त्या दिसतात मुघल पेंटिंग मध्ये. कलर्स कोणकोणते वापरलेत? फक्त बेसिक कलर नाही वापरले, ग्रीन, रेड हे तर वापरलेत आहेत, पण एकदम भारीतले कलर वापरलेत जे एकदम रिचनेस दाखवतात. लाईक पिकॉक ब्ल्यू कलर, मोरपंखी कलर, गोल्डन कलर. जहांगीरच्या काळामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गोल्डन कलर वापरलाय. आता नीट समजून घ्या, इतिहासकार काय सांगतात, हा गोल्डन कलर काय रिफ्लेक्ट करतो, तर एम्पायर किती प्रॉस्परस होतं. सो इट इज अ सिम्बॉल ऑफ प्रॉस्परिटी, समृद्धतेचं निशाणी आहे. आणि याच्यावरून कळतं की जहांगीरच्या काळामध्ये मुघल सत्ता किती जास्त प्रॉस्परस होती. तसंच वास्तववाद, जी काही चित्र काढलेत ती एवढी रिअलिस्टिक वाटतात, वास्तववादी चित्र शैली. आणि निसर्गवाद सुद्धा त्यांनी फक्त, लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो की मुघलांनी फक्त राजांची किंवा बादशांची चित्र काढली, ती तर काढलीच आहेत, नो डाऊट इन दॅट, पण त्याचबरोबर त्यांनी नेचर पेंटिंग पण खूप केलेलं आहे. इनफॅक्ट जहांगीरच्या काळातलं सगळ्यात फेमस पेंटिंग जे आहे त्याचं नावच आहे द कॉक. एका कोंबड्याचं पेंटिंग काढलंय जे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. झेब्रा पेंटिंग काढलेलं आहे, एक झेब्राचं पेंटिंग काढलंय, अगेन इट इज व्हेरी पॉप्युलर. दरबारातले पेंटिंग्स काढल्यात, युद्धाच्या पेंटिंग काढल्यात, थीम्स माहीत असणं अपेक्षित आहे. काही रिलिजियस थीम सुद्धा आहेत. ठीक आहे, सुफी संतांच्या सुद्धा पेंटिंग या काळात, मुघलांच्या काळात काढलेल्या आहेत. वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्राणी असतील, प्राण्यांचे जहांगीरच्या काळात तर प्रचंड मोठ्या संख्येत प्राण्यांच्या चित्र काढले गेले. आणखी एक महत्वाची गोष्ट, एकदम मायन्यूट डिटेलिंग. तुम्ही जर बघितलं मुघल पेंटिंग तर तुमच्या लक्षात येईल, त्यांच्या ड्रेस आहेत किंवा त्यांचे जे ज्वेलरी आहे. अकबराचं एक पेंटिंग आहे तर त्याच्या गळ्यात जे मोत्यांच्या माळा आहेत त्या मोत्यांवर डिझाईन केलेलं दिसतं आपल्याला. एवढं मायन्यूट जर तुम्ही बघितलं, किती खुंखार पेंटिंग काढले त्यांनी. सो जे सम्राट असतील, सरदार सम्राटाचे जे सेनापती वगैरे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरील बारीक सारीक वैशिष्ट्ये जे आहेत किंवा भावभावना आहेत त्या सुद्धा त्यांनी पेंटिंग मधून दाखवल्या आहेत. म्हणून म्हटलं जातं की, हे तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहायचंय की मुघल चित्रशैली ही भारतीय चित्र शैलीतला सगळ्यात उत्कृष्ट नमुना होती. गोल्डन एज ऑफ इंडियन पेंटिंग्स. याच्यापेक्षा भारी चित्र फक्त अजंता वेरूळ मध्ये दिसतात, ठीक आहे, किंवा भीमबेटकामध्ये पण खूप चांगली चित्र आहेत, पण मुघलांमध्ये पण तेवढीच चांगली आहेत. नवीन नवीन प्रकारची कलर्स त्यांनी वापरलेले आहेत. सो समृद्ध रंग आणि बारीक ब्रश. या काळात जे ब्रशेस आहेत ते ऑब्व्हियसली जे वेगवेगळे प्राणी होते त्यांच्या केसांपासून ब्रश बनवायचे. सो अत्यंत छोट्यात छोट्या ब्रश पासून ते मोठ्यात मोठ्या ब्रश पर्यंत त्यांनी वापर केलेला आहे. वेगवेगळ्या थीम्स, मग असे ऑलरेडी सांगितलं, दरबारातली दृश्य असतील, शिकारी मोहिमा असतील, हे सगळं त्यांनी काढलेलं. लढायांची चित्र, धार्मिक चित्र सुद्धा काढलेत. इथे तुम्ही फॅक्ट लिहू शकता, जसं की महाभारत त्या काळात होतं. सो महाभारताचा जे चित्रशैली आहे त्याला त्यांनी, महाभारताला त्यांनी चित्रांच्या रूपामध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला नाव दिलं होतं रज्मनामा. तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे, रज्मनामा. आणि सगळ्यात महत्वाचं, अकबर आणि जहांगीर यांच्या दोघांच्या कालखंडात ही मुघल चित्रशैली प्रचंड जास्त विकसित झाली. नंतर मात्र औरंगजेब, हे पण तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता, औरंगजेबाच्या काळात मात्र चित्रकलेला ऱ्हास चालू झाला. कारण औरंगजेबाला चित्रकला, कुठलीच कला त्याला आवडत नव्हती, त्याला फक्त इस्लाम पाहिजे होता. आणि चित्रकला गैर इस्लामिक असते, विशेषतः माणसांचं चित्र काढणं हे इस्लामला मान्य नाहीये. म्हणून औरंगजेबाने काय केलंय, चित्रकलेला बंदी घातली. इनफॅक्ट त्यांनी जे काही चित्र अकबराच्या किंवा जहांगीरच्या काळात काढली होती
दरबारातल्या भिंतींवर वगैरे ती सुद्धा त्यांनी पुसून टाकायला लावली. ठीक आहे. सो यू